मित्रहो, बुधवारी आहे गटारी अमावस्या. म्हणजे काय तर आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच ही गटारी अमावस्या. याला दीप अमावस्या सुद्धा म्हणतात. या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याकडे असलेले दीप स्वच्छ करून उजळवून ते प्रकाशित करणं ही गोष्ट या अमावस्येच्या दिवशी केली जाते. आता याचे दोन अर्थ आहेत. एक, दीप अमावस्या ही प्रकाशाची पूजा करण्यासाठी, तेजाची पूजा करण्यासाठी आणि येणाऱ्या श्रावण महिन्याचं स्वागत करण्यासाठी केली जाते. आता याच गटारी अमावस्येच्या दिवशी आपल्यापैकी अनेक जण खाओ पिओ मजा करो अशा पद्धतीत या गटारी अमावस्येकडे बघत असतात. आता खाओ पिओ मजा करो कारण श्रावण येणार असतो. यातले बरेचसे लोक श्रावण पाळणारे नसतात, पण किंवा श्रावणामध्ये ते शाकाहार घेणारे नसतात, पण तरीही त्यांना मजा म्हणून गटारी अमावस्या साजरी करायची असते. हे आपल्या दैनंदिन जीवनातलं झालं. मुंबई महानगरपालिकेत सुद्धा असंच सगळं सुरू आहे. शिंदे सेनेचे जे नगरसेवक आहेत ते गटारी साजरी करतायत आणि भाजपचे काही नगरसेवक हे अगदी तुपातली रोटी खातायत, पण काही नगरसेवक मात्र जणू काही गटारात पडल्यासारखे अगदी त्यांची राजकीय कारकीर्द डावाला लागली आहे का इतक्या चिंतेत आला दिवस व्यतीत करतायत. काय झालंय या सगळ्या नगरसेवकांचं? आणि शिंदेच्या शिवसेनेनं आपली कूच बदलली आहे. एकनाथ शिंदे ॲक्टिव्ह मोडवर गेलेत, पण ते नेमकं कोणाला घेऊन मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे. नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, एकनाथ शिंदे हे मूळचे ठाण्यातले आहेत आणि ठाण्यातल्या राजकारणावर आणि ठाण्यातल्या गोष्टींवर त्यांचा प्रभाव होता. मुंबईमध्ये तसं काही एकनाथ शिंदेंचा अगदी छोट्या मायक्रो लेवलला किंवा छोट्या पातळीवर, सूक्ष्म पातळीवर जाऊन तसा अभ्यास नव्हता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना अवलंबून राहावं लागलं ते मुंबईतल्या काही नेत्यांवर, त्यातही विशेषतः राहुल शेवाळे यांच्यासारख्या नशीबवान नेत्यांवर. मी त्यांना नशीबवान का म्हणतोय याचं कारण असं आहे, ते पहिल्यांदा खासदार झाले. त्यांना 9 महिने आधी सांगण्यात आलं होतं की तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. राहुल शेवाळे यांच्याकडे बऱ्याच गोष्टी मातोश्रीने आणि त्यानंतर शिंदेंनी भरभरून दिल्या, पण त्या सगळ्या गोष्टी राहुल शेवाळे यांनी माती केली. आता त्यापैकीची एक गोष्ट आहे मुंबईचा कारभार. आता सध्या त्यांना महासचिव करण्यात आलेलं आहे शिंदेच्या शिवसेनेचं, पण त्यांच्याकडे त्याआधी निवडणुकीची सगळी कामकाजाची प्रक्रिया देण्यात आली होती. ती पूर्णतः त्यांनी वाया घालवली, इतकी की चेंबूर परिसरातून त्यांची वहिनी सुद्धा निवडून येऊ शकली नाही किंवा राहुल शेवाळे तिला आणू शकले नाही. त्याआधी ते लोकसभेला हरले, अत्यंत वाईट पद्धतीत हरले ते, आणि ते इतक्या कैफात होते की ज्याचं नाव ते त्यांना अनिल देसाई म्हणजे जणू काही एक कच्चा लिंबू वाटत होतं. त्या कच्च्या लिंबूनेच राहुल शेवाळेंच्या राजकीय आयुष्याचं लिंबू सरबत करून टाकलेलं आहे. आता या राहुल शेवाळेंकडून एकनाथ शिंदेंनी मुंबईचा कारभार काढून घेतला का? तर त्याचं उत्तर होय आहे आणि त्याचं उत्तर नाही आहे. कारण शिंदे कोणाकडूनच काही काढून घेतलं असा फील देत नाहीत. पण आता या वेळेला मात्र तसं झालेलं आहे. राहुल शेवाळे यांच्याकडून मुंबईचा कारभार काढून घेण्यात आलाय की काय? तर त्याचं उत्तर हो आहे आणि त्याचं उत्तर नाही आहे. हो इतक्यासाठीच कारण आता मुंबई जर समजा एकनाथ शिंदेंनी एखाद्या अशा दुबळ्या खेळाडूच्या हाती दिली तर मुंबईमधलं त्यांचं सगळं प्राबल्य संपून जाऊ शकतं. आणि त्यामुळेच सचिन अहिर यांच्याकडे ही सगळी जबाबदारी दिलेली आहे. सचिन अहिर विधान परिषदेचे उपसभापती आहेत आणि सध्या एकनाथ शिंदेचे ब्ल्यू आय बॉय आहेत. मुंबईचा अभ्यास, मुंबईतली बिल्डर लॉबी, मुंबईतली एकूणच जी गुंडागर्दी आहे, मुंबईतलं एकूणच उत्सवांचा माहोल आहे, मंडळ आहेत, खेळाडू आहेत, या सगळ्याच्या बाबतीत सचिन अहिर हे नीट व्यक्त होत असतात. आणि त्यातही त्यांच्या जिभेवर अगदी खडी साखर बारमाही नव्हे तर अगदी प्रत्येक सेकंदाला ठेवलेली असते. अशा पद्धतीत ते गोड बोलत असतात. डोक्यावर बर्फ असतो. आपल्या विरोधकांचा कारभार करताना सुद्धा ते आपल्या शब्दांची मर्यादा ओलांडत नाहीत. अशा सचिन अहिरांनी काल दुपारी 4 वाजता विधान परिषदेच्या आपल्या दालनामध्ये एक नगरसेवकांची बैठक बोलावली होती. आणि ही बैठक बोलावल्यानंतर नगरसेवकांचं काय चाललंय, त्यांना नेमकी कशाची गरज आहे, अशा पद्धतीची चर्चा सचिन अहिर यांनी केलेली आहे. नगरसेवकांचं काम, त्यांची एकूणच कामाची पद्धत, या सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. आता या बैठकीमध्ये
अनेक नगरसेवकांनी सचिन अहिर यांच्याकडे तक्रार केली मुंबईच्या महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची. कारण अश्विनी भिडे या देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत खासमखास आहेत, अत्यंत कडक शिस्तीच्या आहेत आणि कोणाचीही हयगय न करता त्या काम करत असतात. आणि असा एखादा सनदी अधिकारी हा काय मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना फारसा पटत नाही आणि पचत नाही. पण कदाचित थोडंसं अश्विनी भिडे यांच्याकडूनही काही गोष्टी चुकत आहेत. त्या काय आहेत तर त्या सुद्धा आता ज्या वैधानिक समित्या आहेत त्या समितीच्या जर आपण प्रमुखांचा विचार केला तर विधी समितीच्या दीक्षा पारकर ज्या आहेत, या दीक्षा पारकरांनी त्यांना अनेक वेळेला वेळ मागितली, स्मरणपत्र दिलं, पण त्या काही त्यांना वेळ देत नाहीयेत. एखादी लोकप्रतिनिधी एक आणि त्यातही महिला, मग जर समजा एखाद्या महिला लोकप्रतिनिधीला आयुक्त वेळ देणार नसतील तर मग त्यांचा जो काही राजशिष्टाचार आहे या विधी समितीच्या अध्यक्षांचा किंवा वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांचा त्याला हानी पोचू शकते. त्यांचा मतदारसंघामध्ये त्यांचा अवमान होऊ शकतो किंवा त्यांच्या एकूणच समस्यांकडे दुर्लक्ष होऊ शकतं. ही गोष्ट भिडे मॅडम लक्षात घेत नाही आहेत आणि त्यामुळे काल त्यांच्याबद्दलची प्रचंड टीका करण्यात आली. त्यातल्या काहींनी असं म्हटलं की नगरविकास मंत्रालय हे एकनाथ शिंदेंकडे आहे आणि महानगरपालिकांचा कारभार, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा त्या खात्या अंतर्गत येऊन सुद्धा जर अश्विनी भिडे अशा वागत असतील तर मग काय करायचं. आता ही गोष्ट झाली, अश्विनी भिडे गिनत नाहीत कोणाला, सेनेच्या नगरसेवकांना. पण आता भाजपच्या नगरसेवकांचं काय झालेलं आहे की त्यांचं संपूर्ण सगळं दुकानच हे अमित साटम हे नियंत्रित करतायत आणि अमित साटमांनी स्थायी समितीमधला जो काही प्रचंड अंडरस्टँडिंगचा बाजार होता तो थांबवलाय असं काही निरीक्षकांचं म्हणणं आहे, असं काही नगरसेवकांचं म्हणणं आहे, असं काही भाजपच्या लोकांचं म्हणणं आहे. पण त्याच वेळेला शिंदेचे जे लोक आहेत नगरसेवक ते प्रचंड मजा करतायत, गटारी साजरी करतायत. आता मग त्यामध्ये सगळेच आघाडीवर आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर कोण आहेत तर संध्या दोशी, ज्या सुधार समितीच्या अध्यक्ष आहेत. मला वाटतं पुढच्या वेळेला ज्या वेळेला निवडणुका लागतील त्यावेळेला संध्या दोशी यांची निशाणी ही धनुष्य बाण नसेल तर कॅल्क्युलेटर असेल असं पालिकेतला एक ज्येष्ठ अधिकारी मला म्हणाला. आता जर समजा कॅल्क्युलेटर घेऊन एखादी सुधार समितीची महिला नेता काम करत असेल तर मग ते काम काय स्वरूपाचं असेल याची दखल जर शिंदेंनी घेतली नाही तर शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण व्हायला काही फार वेळ लागणार नाही अशी एकूणच तिथली परिस्थिती आहे. आता तिथे जसं ठाण्यामध्ये शिंदेशाहीची बोलती चालते किंवा शिंदेशाहीचाच सगळा कारभार आहे ठाण्यामध्ये, तसं मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा श्रीमंत शिंदेशाही आहे. प्रभाकर शिंदे हे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत आणि एक प्रभाकर शिंदेचं एक वैशिष्ट्य आहे, ते कोणत्याही फॉर्मॅटमधला खेळ किंवा राजकारण जसा हवा तसा पक्ष नेतृत्वाला हवा तसा खेळू शकतात आणि खेळल्यानंतर म्हणजे मग ती मातीतली कुस्ती असो किंवा मॅटवरची कुस्ती असो त्यांच्या अंगाला कधी धूळ लागलेली नसते. त्यामुळे आता नगरसेवकांनी त्यांना श्रीमंत शिंदे बोलायला सुरुवात केली आहे. कारण स्थायी समितीमध्ये जे काही करायचं नाहीये असं अमित साटमांनी बजावलेलं आहे ते शिंदे इतक्या बेमालूम पद्धतीने करून आणतात की ज्याचं त्याला कळतच नाही. म्हणजे शिंदेंनी काय केलं याचं कारण काय तर शिंदेंचा अभ्यास, याचं कारण काय तर उद्धव ठाकरेंची तालीम. कारण उद्धव ठाकरेंना पण या अशाच पद्धतीची सवय आहे, ते सगळं करतात पण नामानिराळे असतात. प्रभाकर शिंदेंचं सुद्धा तसंच आहे. पण आता प्रभाकर शिंदे हे नेते आहेत, आपल्या नगरसेवकांची काळजी जर ते रवींद्र वायकरांसारखे घेऊ शकले नाहीत तर मग मात्र सगळा मामलाच गडबडीचा आहे. आता या सगळ्या नगरसेवकांमध्ये असलेला प्रचंड असंतोष हा एकतर आयुक्तांबद्दल आहे, त्याचप्रमाणे अमित साटम यांच्याबद्दल प्रचंड असंतोष आहे. कारण जेव्हा शिंदेचे नगरसेवक मजा मारतायत, अमय घोले मजा मारणाऱ्यांमध्ये सगळ्यात आघाडीवर आहेत. याचं कारण काय तर अमय घोले यांना आता महापालिकेतल्या कारभारापेक्षा आपल्या भविष्यात विधानसभेच्या निवडणुकीची लागलेली आहे. जी गोष्ट किशोरी पेडणेकरांची आहे तीच अमय घोले यांची सुद्धा आहे. आणि त्यामुळे हे जे प्रत्येक नेता म्हणजे प्रभाकर शिंदे असतील, संध्या दोशी असतील, किशोरी पेडणेकर असतील किंवा कृष्णा विश्वासराव असतील, अमय घोले असतील, हे सगळे नेते जे काय आहेत पालिकेतले हे जो तो आपला स्कोर करतोय आणि या आपला स्कोर करण्याच्या प्रक्रियेमध्ये पालिकेच्या कारभाराचे 3-13 वाजलेत. कसे तर बघा, आता जे नेव्हिल डिसोजा मैदानाबद्दलचं जे आंदोलन आणि वाद सुरू होता ते जसं सत्ताधाऱ्यांना हवं तसंच करून घेतलेलं आहे. ते आता सुधार समितीमध्ये मंजूर होऊन पालिका सभागृहात येणार आहे. आता पालिका सभागृहात तर ते थोपवू शकण्याची ताकद आहे का ठाकरेंच्या नगरसेवकांमध्ये तर नाहीये. शिंदेचे 20 नगरसेवक असे आहेत की ज्यांचं लक्ष हे आपल्या
पेपरकडे किंवा आपल्या ताटाकडे सोडून दुसरीकडेच असतं, कारण ते भांबावलेले, त्यांना कोणाचं नेतृत्वच नव्हतं. आता ती नेतृत्वाची जबाबदारी सचिन अहिर यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. या बदलाचा फरक शिंदे सेनेला जाणवणार आहे का? कारण स्वतः सचिन अहिर हे नगर विकास, बिल्डर, FSI किंवा वादग्रस्त प्रश्न याचे उत्तम अभ्यासक आहेत. वरळीसारख्या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलंय आणि त्यामुळे वरळी हा मुंबईतला सगळ्यात श्रीमंत मतदारसंघ म्हणून तुम्ही त्याला समजू शकता. कारण तिथल्या चटई क्षेत्राची जर म्हणजे प्रति चौरस फुटाची जर आपण गणना केली तर ती खूपच विलक्षण आहे. एका बाजूला वांद्रे आणि दुसऱ्या बाजूला हाजी अली किंवा महालक्ष्मी पेडर रोड आहे. तर असा हा मतदारसंघ सचिन अहिरांकडे होता आणि त्यामुळे सचिन अहिर हे या मुंबईसाठी शिंदे सेनेकरता महागुरू ठरू शकतात. पण जी गोष्ट राहुल शेवाळेंनी चुकवली आहे ती जर सचिन अहिर यांनी चुकवली, कारण सचिन अहिरांचं पण कामाची पद्धत अशी आहे की मी, माझा आणि माझं, तीच जर समजा या नगरसेवकांवर त्यांनी लादली तर जे आता अमित साटमांचं सुरू झालेलं आहे, अमित साटमांना असलेला प्रचंड विरोध हा जर देवेंद्र फडणवीस किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विचारात घेतला तर त्यांच्या लक्षात येईल की किती मोठा ज्वालामुखी हा मुंबई महानगरपालिकेच्या त्या सभागृहाच्या खाली खदखदतोय. जर एखाद्या दिवशी स्फोट झाला, कारण कसं आहे आता हे जे सगळे भाजपचे नेते आहेत, मंगल प्रभात लोढा स्वतःच्या व्यावसायिक कामांसाठीच तिथे लक्ष घालतात. पराग शहा यांनी स्वतःला हवे असलेला माणूसच किंवा हवे असलेले अधिकारी हे जिथे हवे तिथे आणून घेतलेले आहेत. इमारत प्रस्ताव विभागामध्ये पराग शहा यांचं असलेलं विलक्षण लक्ष आणि राम कदम यांनी महत्वाच्या पदांवर नेमलेले आपले अधिकारी, हे सगळं पाहिल्यानंतर भाजपचे नगरसेवक हे नामधारी झालेले आहेत. आता मग अशा पद्धतीत जर कामकाज सुरू असेल तर शिंदेचे लोक गटारी साजरी करतायत, मस्त खाओ पिओ मजा करो असं त्यांचं चाललेलं आहे. आणि शिस्तीच्या किंवा संयमाच्या आणि सभ्यतेच्या चौकटीमध्ये भाजपचे बहुतांश नगरसेवक नेते वगळून जर श्रावणाचा उपवास करत बसलेत तर मग त्या महापालिकेचं काय होणार? कारण कामात कोणाचंच लक्ष नाही आहे. जे भाजपला हवं आहे ते भाजप करतंय. ठाकरेंचा आवाज क्षीण झालेला आहे. जरी 65 नगरसेवक असले तरी त्यांचं काही चालेनासं झालेलं आहे. याचं कारण तिथला प्रत्येक जण मी आणि माझा याच्यामध्येच अडकलेलं आहे. आणि बाकी तर महापालिकेमध्ये जो गोंधळ सुरू आहे, अधिकारी त्यांना वाटेल ते ओरपत बसलेले आहेत आणि आयुक्तांना कोणाचंच ऐकायला वेळ नाही आहे. कारण त्या फक्त 6व्या मजल्यावरचा फोन रिसीव्ह करतात आणि वर्षातून काही सांगणं आलं तरच ऐकतात, अशी एकूणच महापालिकेची अवस्था आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल कुत्रा खात नाही अशा पद्धतीची एकूणच स्थिती आपल्याला सगळीकडे, विशेषतः मुंबई महानगरपालिकेत आणि मुंबईच्या भोवताली रस्त्यावर, नाल्यांवर, उद्यानामध्ये, शाळांमध्ये बघायला मिळते. या सगळ्याला कोण जबाबदार आहे? अतिशिस्त जबाबदार आहे का शिंदेंच्या शिवसेनेसारखी खाबुगिरी जबाबदार आहे? कारण हा जो विरोधाभास आपल्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये बघायला मिळतोय, नेते ओरपतायत आणि बाकीचे जे काही नगरसेवक आहेत, जे तरुण नगरसेवक आहेत, ते त्यांच्या तोंडाकडे बघत फक्त जिभल्या चाटत बसलेत, अशी परिस्थिती या गटारी अमावस्येच्या दिवशी आपल्याला बघायला मिळते. या सगळ्या एकूणच तमाशाबद्दल आपल्याला काय वाटतंय मित्र हो? जर आपण मुंबईकर असाल तर आपण सविस्तरपणे याच्यावर व्यक्त व्हा. आणि जर मुंबईच्या बाहेरून आपण जर हा व्हिडिओ पाहत असाल तर मुंबईबद्दल आपलं नेमकं काय मत आहे आणि मुंबई नेमकी कोणाच्या हातात सुरक्षित असू शकते असं आपल्याला वाटतं? या सगळ्या गोष्टींबद्दल आपण मनमोकळेपणानं व्यक्त व्हा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि जर तो आपण शेवटपर्यंत पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.